Good morning, students. Today we are learning the next topic, that is the nutritive value of fruits and role in human nutrition. In previous lecture we have already learned about the nutritive value of fruits and role in human nutrition, but in that video or in that lecture I sent only supportive video of nutritive value of fruits. So today we are learn about the nutritive value of fruits and its role in human nutrition. Yesterday, due to some problem, I can't send the video or lecture, yesterday's lecture. So today I send this lecture. So let's see the nutritive value of fruits. म्हणजेच मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये फक्त यूट्यूबचा व्हिडिओ पाठवला होता की ज्याच्यामध्ये तुम्हाला न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ फ्रूट्स हे आणि त्याचे रोल्स इन ह्युमन न्यूट्रिशन हे चांगल्या प्रकारे सांगितलं होतं. पण जो आपला ओरिजिनल व्हिडिओ आहे, जो स्वतःचा व्हिडिओ असतो, तर तो व्हिडिओ मी तुम्हाला आज पाठवत आहे अबाउट द न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ फ्रूट्स. सो लेट्स सी फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स फ्रॉम द न्यूट्रिटिव्ह पार्ट ऑफ ह्युमन डाएट बीइंग रिच इन विटॅमिन्स अँड मिनरल्स. Hence they are protective foods. The fruits and vegetables from the nutritive part of human diet being rich in vitamins and minerals. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्समध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात की ज्याच्यामुळे आपली जी बॉडी आहे ते चांगल्या प्रकारे वर्कआउट करू शकते किंवा काम करू शकते. त्यासाठी आपला फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स कंझ्युम करणं महत्त्वाचं आहे. दॅट्स वाय फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आर कॉल्ड ॲज प्रोटेक्टिव्ह फूड्स. The proper requirement for balanced diet is 90 gram of fruits and 284 gram of vegetables, but the present availability works out to 55 gram of fruits and 125 gram of vegetables per day per person. म्हणजे जर आपलं ॲक्च्युअल रिक्वायरमेंट जर बघितली फॉर द बॅलन्स डाएट, अगदी योग्य संतुलित आहार जर आपल्याला घ्यायचा असेल तर त्याच्या प्रमाणात आपल्याला 90 ग्रॅम ऑफ फ्रूट्स आणि 284 ग्रॅम ऑफ व्हेजिटेबल्स शुड बी प्रेझेंट अवेबिलिटी वर्क्स आउट. म्हणजे साधारणतः आपल्याला हे प्रेझेंट अवेबिलिटी आपल्याला एवढं कंझ्युम केलंच पाहिजे पर डेला, प्रत्येक दिवसाला. पण सध्या तो माणूस एखादा व्यक्ती किती कंझ्युम करतो तर 55 ग्रॅम ऑफ फ्रूट्स ओनली अँड 125 ग्रॅम ऑफ व्हेजिटेबल्स पर डे पर पर्सन. म्हणजे एखादा व्यक्ती फक्त दिवसाला 125 ग्रॅम आणि व्हेजिटेबल्स आणि 55 ग्रॅम फ्रूट्स कंझ्युम करतो की याची आपल्याला गरज आहे, त्याच्या दुपटीनं आपल्याला गरज आहे. तर हे त्यांचं वाढवण्यासाठी त्यांना न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू जी आहे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्सचं ते सांगणं महत्त्वाचं आहे. जर विटॅमिन्स आणि मिनरल्स जर आपल्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात जर मिळत असतील तर आपली बॉडी चांगल्या प्रकारे व्यवस्थित राहू शकते, कुठल्याही आजाराला आपण लवकर बळी पडू शकत नाही. सो दॅट्स वाय दीज विटॅमिन्स अँड मिनरल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, बट दे आर मोस्टली प्रेझेंट इन फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. सो role of fruits is in our human nutrition or human body is very important. The human body cannot maintain proper health and residence. The deficiency of minerals can lead to illness and also other disorders. Besides vitamins and minerals, pectin, cellulose are found in several fruit. Also many fruits possess a specific medicinal value and property. बघा, जर आपल्याला डिफिशियन्सी ऑफ मिनरल्स बघायला मिळालं, जर आपले मिनरल्स कमी असतील आपल्या शरीरामध्ये त्याच्यामुळे आपल्या एखादी डिफिशियन्सी होऊ शकते, आजारपणा येऊ शकतो किंवा एखादा रोग डिसऑर्डर्स आपल्या शरीरामध्ये तयार होऊ शकतात की ज्याच्यामुळे आपले मिनरल्स, पेक्टिन, सेल्युलोज हे आपल्या शक्यतो आपल्या फ्रूट्समध्ये अवेलेबल असतात, फ्रूट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात, जे की खाल्ल्यावरती आपल्या शरीरामध्ये कंझ्युम केले जातात. आल्सो मेनी फ्रूट पॉझेसेस स्पेसिफिक मेडिसिनल व्हॅल्यू. काही फ्रूट्समध्ये बघा मेडिसिनल व्हॅल्यू असते, जसं की पपया जर आपण बघितला तर पपयामध्ये डायजेशन पॉवर जास्त असते. पपयामधून जे पेक्टिन हे पदार्थ बाहेर निघतो तर त्यातून आपल्या डायजेशन सिस्टीमसाठी म्हणजे जे का आपलं पचन व्यवस्थित होण्यासाठी औषधं जे असतात त्याच्यामध्ये पपयाचा उपयोग केला जातो किंवा डाळिंबाचा उपयोग. जर आपल्याला खोकला असेल, कफ असेल तर कफसाठी डाळिंबाच्या सालीचा उपयोग किंवा डाळिंबाच्या फ्रूट्सचा उपयोग केला जातो. सो अशा प्रकारे बऱ्याच फ्रूट्समध्ये मेडिसिनल व्हॅल्यू असते, जसं की आवळा असेल, आवळामध्ये सुद्धा बऱ्याच प्रकार मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत. सो देर आर दी मेनी एक्झाम्पल्स ऑफ दिस मेडिसिनल प्रॉपर्टी. हेन्स द न्यूट्रियंट्स लाईक कार्बोहायड्रेट. सो देर आर दी आल्सो अदर न्यूट्रियंट्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट इन फॉर आवर बॉडी. लाईक फर्स्ट न्यूट्रियंट इज दॅट कार्बोहायड्रेट. यू नो दॅट कार्बोहायड्रेट कर्बोदके आपण त्याला मराठीत म्हणतो. सो
कार्बोहायड्रेट प्रोव्हाइड्स एनर्जी टू दी पर्सन फॉर कॅरी आउट हिज वर्क. त्याचे जो काही दिवसाची पूर्णपणे त्याचं वर्क कॅरी आउट करायचं तर ते कशामुळे करू शकतो, जर त्याच्याकडे कार्बोहायड्रेट्स व्यवस्थित असतील किंवा कर्बोदके प्रेझेंट असतील तर ड्यू टू दॅट ही कॅन कॅरी आउट हिज वर्क इझिली. फॉर एक्झाम्पल मँगोमध्ये भरपूर प्रमाणात कर्बोदके असतात किंवा कार्बोहायड्रेट्स प्रेझेंट असतात. देन नेक्स्ट इज अ प्रोटीन्स. प्रोटीन्स आर बॉडी बिल्डिंग फूड्स इसेन्शियल फॉर ग्रोथ. प्रोटीन्स आर बॉडी बिल्डिंग मॉलिक्युल्स, म्हणजे जे काही आपली बॉडी बिल्डिंग करण्याचं काम करत असते हे इट इज ड्यू टू दी प्रोटीन्स. आणि देर आर दी मेनी एक्झाम्पल्स ऑफ प्रोटीन्स, कॅश्यूनट, आल्मंड. दीज आर मोर इम्पॉर्टंट फ्रूट्स इन विच प्रोटीन इज इझिली अवेलेबल, की त्याच्यामध्ये प्रोटीन्स भरपूर असतात. आपल्या शरीरामध्ये प्रोटीन्स खाणं महत्त्वाचं आहे. बघा आत्ता सध्याच्या काळातसुद्धा जो आता कोरोना हा रोग आला त्याच्यामध्ये आपलं प्रोटीन्स असणं आपल्या शरीरामध्ये गरजेचं आहे. म्हणून त्यासाठी फ्रूट्स कन्झ्युम करणं आपल्यासाठी महत्त्वाचं. जर प्रोटीन्स आपल्याकडे असतील तर आपली बॉडी बिल्डिंग व्यवस्थित राहू शकते. कुठल्याही प्रकारचा आपण प्रतिकार रोगाला करू शकतो. सो दॅट्स वाय प्रोटीन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट अँड दे आर प्रेझेंट इन फ्रूट्स. Also calcium is essential for development of bones. तुम्हाला तर माहिती आहे कॅल्शियम जर असेल तरच आपले बोन्स चांगल्या प्रकारे बळकट राहू शकतात. सो फ्रूट्स अँड व्हेजिटेबल रिच इन कॅल्शियम. फॉर एक्झाम्पल ऑरेंजमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियमसुद्धा असतात. इट इज अ रिफ्रेशिंग फ्रूट, म्हणजे अगदी आपल्याला रिफ्रेश करण्यासाठी ऑरेंजचा जर ज्यूस घेतला आपण किंवा लिंबू सरबत जर घेतलं तर आपल्याला फ्रेश वाटतं. इट गिव्ज विटॅमिन्स, इट इन्क्रीज आवर विटॅमिन सी, म्हणजे प्रतिकारशक्तीसुद्धा वाढवते. विटॅमिन सीसुद्धा याच्या प्रमाणात जास्त वाढवलं जातं. सो द नेक्स्ट पॉईंट इज फॉस्फरस. फॉस्फरस इज इसेन्शियल फॉर मेंटेनिंग द मॉइश्चर कंटेंट ऑफ टिश्यूज. सो फॉस्फरस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर बॉडी बिकॉज ड्यू टू द फॉस्फरस इट कंटेन इट मेंटेन द मॉइश्चर कंटेंट इन टिश्यूज. ज्या काय आपल्या पेशी असतात, उती असतात, तर त्या पेशींमध्ये आपल्याला काय केलं जातं तर मॉइश्चर कंटेंट ठेवलं पाहिजे. म्हणजे बघा पूर्णपणे जर मॉइश्चर व्यवस्थित असेल, एखाद्या कुठल्याही गोष्टीचं मॉइश्चर असेल तर ते जे काही बॉडी असेल तो पार्ट व्यवस्थित आपलं काम करू शकतो. जर त्यातलं मॉइश्चर संपत आला असेल, म्हणजे जसं आपण म्हणतो एखाद्या इंजिनाला वंगण लागत असेल तर ते वंगण असेल तर ते व्यवस्थित काम करू शकतं, वंगण नसेल तर ते काम व्यवस्थित करू शकत नाही. तर ते मॉइश्चर कंटेंट ठेवण्याचं टिश्यूमध्ये काम जे करतं ते फॉस्फरस करत असतं. सो फॉर एक्झाम्पल ऑफ फॉस्फरस there are guava and grapes. Then next is the iron. It is essential for maintaining the hemoglobin in blood. Hemoglobin is very important factor in our blood. Due to the hemoglobin it is very important in our also body, and for maintaining the hemoglobin iron is important. जर आयर्न असेल तर आयर्न ते हिमोग्लोबिन व्यवस्थित मेंटेन करू शकतं. अँड सो देर इज अ कॅरोंडा इज अ रिच सोर्स ऑफ आयर्न. जर आपण काळी करवंद, कॅरोंडा मीन्स काळी करवंद म्हणतो आपण त्याला, तर ती करवंद जर खाल्ली तर आपल्या शरीरामध्ये आयर्न किंवा लोह जास्त प्रमाणात वाढतं, आणि जेणेकरून आपलं हिमोग्लोबिन चांगल्या प्रकारे मेंटेन राहतो. बघा तुमचं हिमोग्लोबिन जर मेंटेन राहत असेल व्यवस्थित तर तुमची प्रतिकार म्हणजे काम करण्याची शक्ती चांगल्या प्रकारे वाढू शकतं. तुम्ही लवकर थकत नाही किंवा कुठलेही आजार तुम्हाला शक्यतो लवकर होत नाही, किंवा बीपीचा वगैरे त्रास असतो तर ते हिमोग्लोबिन आपलं कमी असल्यामुळे सुद्धा होऊ शकतं. तर त्यासाठी आपल्याला तुमचं हिमोग्लोबिन चांगलं मेंटेन करणं गरजेचं. तुम्ही बघा मग त्यासाठी लोखंडाच्या तव्यातील किंवा कढईत सुद्धा काही डॉक्टर सांगतात की त्यातही भाज्या खा किंवा गुळ शेंगदाणे खा, तर त्याच्यामुळे आपलं आयर्न लोह हे वाढतं. तर आणि त्याच्याचबरोबर आपण करवंद ही जर खाल्ली तर सगळ्यात जास्त आपलं आयर्न वाढू शकतं. सो दीज न्यूट्रियंट्स आर व्हेरी इसेन्शियल फॉर आवर body, but these nutrients are present in these fruits and vegetables also. So that's why fruits are very important due to our body health. जर आपली बॉडी हेल्थची जर काळजी घ्यायची असेल आपल्याला तर फ्रूट्स कन्झ्युम करणं किंवा त्याचा रोल हा आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर हेच आपल्या इथं सांगायचं आहे की व्हॉट इज द न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ फ्रूट्स. सो देअर इज अ good nutritive value of fruits for our body. Then also there is some vitamins which are required in our body. So also vitamins are most important constituent, although they requires in very small quantity. Vitamins are very important in our body but they are required in स्मॉल क्वांटिटी ॲज कम्पेअर टू न्यूट्रियन्स आपले भरपूर प्रमाणात लागत असतात, पण त्याचबरोबर विटॅमिन्ससुद्धा आपल्याला गरजे असतात. पण विटॅमिन्स दे आर रिक्वायर्ड इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी. अगदी थोडंसं जरी प्रमाण आपल्या शरीरामध्ये असेल तर आपली बॉडी चांगल्या प्रकारे काम करू शकते, किंवा कुठलाही जो डिसऑर्डर किंवा डिसीज येत असेल तर तो आपल्याला
आपल्याकडे येऊ शकत नाही, किंवा इलनेस असेल तर तो येऊ शकत नाही. सो कंटिन्युअस डिफिशियन्सी ऑफ एनी ऑफ द विटॅमिन कॅन रिझल्ट इन टू डिसीज्ड कंडिशन. जर एखाद्या वेळेस कंटिन्युअस डिफिशियन्सी असेल विटॅमिनची तर ती आपल्याकडे एखादा डिसीज घेऊन येऊ शकते किंवा डिसऑर्डर घेऊन येऊ शकते. बघा बऱ्याच वेळा विटॅमिन सी हे वगैरे पाण्यात विरघळणारं असल्यामुळे विटॅमिन सीची आपल्या शरीरात जास्तीत जास्त गरज असते. तर बघा काही लोकांना तोंड येणं हा सारखा प्रकार चालू असतो. तर हे कशामुळे होत असेल तर आपलं विटॅमिन सी कमतरता पडत असते. म्हणून विटॅमिन सी घेण्यासाठी आपण जे विटॅमिन सी युक्त फ्रूट्स आहेत ते खाणं खूप गरजेचं दिसतं. तुम्हाला मी सांगितलं की मग असे लिंबाचं सरबत घेणं, ऑरेंज खाणं, ऑरेंज, संत्रा, मोसंबी यांचं सेवन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं. याच्यामुळे आपले विटॅमिन सी हे जास्त प्रमाणात वाढत असते. किंवा जे काही आंबट फ्रूट्स असतात किंवा आंबट पदार्थ असतात त्याच्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. जसं की दही, याच्यापासून आंबटपणा असतो, त्यामध्ये जे विटॅमिन सी असतं. जर फ्रूट्स बघायचं म्हटलं तर जी काही बोरं असतात, चिंच असतात, टॅमरिन, चिंचला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो टॅमरिन, किंवा बेर म्हणजेच बोरं, किंवा ऑरेंजेस वगैरे, तर याच्यामध्ये विटॅमिन सी हे भरपूर असतात. सो देर इज ऑल्सो टॅमरिन इज अ रिच सोर्स ऑफ विटॅमिन सी. तर अशा प्रकारे जर आपलं विटॅमिन सी किंवा कुठलेही विटॅमिन जर शरीरामध्ये कमी पडत असेल तर त्याच्यामुळे आपल्याला एखादा डिसीज किंवा एखादा डिसऑर्डर होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, ड्यू टू द विटॅमिन ए, जे आपण पाहिलं असेल आधी पण विज्ञानात तुम्ही शिकला असेल की विटॅमिन ए इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर व्हिजन. जे काही आपली दृष्टी आहे त्यासाठी विटॅमिन ए खूप महत्त्वाचं आहे. जर कंटिन्युअस डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन ए होत असेल तर काही लोकांना रातंधळेपणा पाहायला मिळतो, नाईट ब्लाइंडनेस पाहायला मिळतो. सो इट इज अ डिसऑर्डर. म्हणजे जर आपण कंटिन्यू त्या न्यूट्रियन्स किंवा ते फ्रूट्स कंझ्युम करतच नसेल, ते विटॅमिन्स आपल्या बॉडीमध्ये येतच नसतील तर आपल्याला एखादा डिसऑर्डर्स होऊ शकतो. सो दॅट्स वाय वी हॅव टू कंझ्युम दॅट विटॅमिन्स थ्रू दी फ्रूट्स. म्हणजे त्यासाठी आपले फ्रूट्स खाणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये विटॅमिन्स आणि मिनरलची लेवल चांगल्या प्रकारे राहू शकते. सो important disorders caused by deficiency of such vitamins are as below. There are some disorders which is observed due to the deficiency of vitamins. So first point is that vitamin A, it is necessary for vision. The deficiency of vitamin A causes night blindness. So underline this sentence students, the deficiency of vitamin A causes night blindness and it is necessary for vision. So it causes also improper growth of the bones. जे काही तुमची ग्रोथ ऑफ द बोन्स आहे तर ते सुद्धा व्यवस्थित चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही ड्यू टू द विटॅमिन ए. देन कॅरोटीन is the precursor of vitamin A. And students please underline this sentence also, carotene is the precursor of vitamin A. Then thus vitamin is found in fruits like mango, papaya, etc. So vitamin is the मोस्टली फाउंड इन मँगो अँड पपया. जसं मी तुम्हाला सांगितलं मग मँगोमध्ये किंवा पपयामध्ये विटॅमिन ए भरपूर प्रमाणात सापडतं. तर ते विटॅमिन ए खाण्याची आपल्या गरज. म्हणजे असं नाही तुम्हाला विटॅमिन ए खूप कमी म्हणून तुम्ही खूप आंबे खाल्ले पाहिजे किंवा खूप पपया खाल्ला पाहिजे असं नाही. तुम्ही एक जर त्याची फोड खाल्ली तर तुमचं विटॅमिन ए त्याच्यामध्ये तुम्हाला कंझ्युम करता येऊ शकते किंवा मिळू शकतं. So here is there is two objective sentences which are asked many times for the filling blanks or true or false. म्हणजे मोस्टली ह्या फिलिंग द ब्लँकसाठी किंवा ट्रू ऑर फॉल्स म्हणजे चुकी बरोबर आपण जे म्हणतो त्यासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कॅरोटीन इज द प्रिकर्सर ऑफ विटॅमिन ए. कॅरोटीन इज इट इज द अनदर सायंटिफिक नेम फॉर द विटॅमिन ए. कॅरोटीन हा जो घटक असतो तो व्हेजिटेबल्समध्ये असतो किंवा फ्रूट्समध्ये असतो की जो कंझ्युम केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये आल्यानंतर त्याचं रूपांतर विटॅमिन एमध्ये होतं. तो असताना विटॅमिन एच्या स्वरूपात फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल्समध्ये नसतो तर तो कॅरोटीनच्या स्वरूपात असतो. आणि आफ्टर दॅट इट शुड बी कन्वर्टेड इन टू दी बॉडी. म्हणजे बॉडीमध्ये गेल्यानंतर ते विटॅमिन एच्या स्वरूपात कंझ्युम केलं जातं. अँड देन नेक्स्ट इज दी डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन ए कॉजेस नाईट ब्लाइंडनेस. सो हे दोन ऑब्जेक्टिव्ह अतिशय महत्त्वाचे तर अंडरलाईन करून ठेवा. द नेक्स्ट पॉईंट इज विटॅमिन B1. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज थायमिन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज थायमिन. द डिफिशियन्सी ऑफ इट कॉजेस बेरी डिसीज. BERI very disease or loss of appetite, loss of weight and also loss of sensitivity of skin and decrease in body weight. म्हणजे बघा विटॅमिन B1 वगैरे कमी असेल तर तुमचं भूक कमी लागणं किंवा वजन तुमचं कमी होणं,
सेन्सिटिव्हिटी जी असते स्किनची, सेन्सेशन पार्ट आपल्याला जर टच केलं तर आपल्याला समजत नाही, तर अशी काही सेन्सिटिव्हिटी ऑफ स्किन कमी होते किंवा डिक्रीज इन बॉडी वेट, वजन तुमचं कमी होतं, इट ड्यू टू दी विटॅमिन B1. बट मोस्ट इम्पॉर्टंट डिसीज ड्यू टू दी डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन B1 इज दॅट बेरी डिसीज. हा बेरी डिसीज त्यांच्यामध्ये येत असतो. सो फॉर एक्झाम्पल ऑफ विटॅमिन B1 आर वॉलनट, कॅशनट आर रिच सोर्स ऑफ विटॅमिन B1. तुम्ही जे बदाम खाता किंवा काजू खाता तर याच्यामध्ये विटॅमिन B1 हे सगळ्यात महत्त्वाचं. सो दॅट्स वाय यू हॅव टू कन्झ्युम दॅट वॉलनट अँड कॅशनट. म्हणजे वॉलनट कॅशनट तुम्ही खाल्लं म्हणून म्हणतात बघा काजू बदाम खात जावं, तर त्यांच्यामुळे आपली बुद्धीसुद्धा वाढत असते आणि आपली जी भूक लागण्याची किंवा जे वजन वाढण्याची जी प्रक्रिया चालू असते ती व्यवस्थित चांगल्या प्रकारे राहू शकते. म्हणजे जर एकदा जर आपली भूक कमी झाली किंवा वजन कमी झालं तर आपल्याला परत पुन्हा लेवलला आणता येणं हे लवकर पॉसिबल होत नाही. सो दॅट्स वाय विटॅमिन B1 इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. देन नेक्स्ट इज विटॅमिन B2. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज रायबोफ्लेविन, RIBOFLAVIN. ठीक आहे, जर स्पेलिंग फक्त व्यवस्थित बघा, RIBOFLAVIN, रायबोफ्लेविन. This vitamin important for growth and health of skin. This vitamin is very important for growth and health of the skin. तुमच्या स्किनची ग्रोथ अँड हेल्थ होण्यासाठी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. द डिफिशियन्सी ऑफ दिस विटॅमिन कॉजेस लॉस ऑफ ॲपेटाईट अँड लॉस ऑफ वेट. या दी सिमिलर सिम्टम्स, लॉस ऑफ ॲपेटाईट अँड लॉस ऑफ वेट. म्हणजे तुमचं भूक कमी होणं, वजन कमी होणं हेच विटॅमिन B2 मुळे होत असतं. बट इट इज कॉल्ड ॲज रायबोफ्लेविन. अँड एक्झाम्पल ऑफ B2 इज papaya and lychee. So these are the good example of vitamin B2. And fourth and last vitamin is that vitamin C. It is also called as ascorbic acid. Underline this sentence also that it is called as ascorbic acid. The deficiency of this vitamin causes scurvy disease. Also underline this sentence, that this sentence is very important. Many times asked for the filling the blanks, that is deficiency of this vitamin or deficiency of vitamin C causes scurvy disease, which is caused by pain in joints, also bleeding of gums, tooth decay. So these are the symptoms of deficiency of this vitamin C. Unlike the richest source of vitamin C, so there are the many sources of vitamin C like orange, santra, mosambi, tamarind, bear, but unlike the richest source of vitamin. So underline this sentence also. This sentence is also asked many times for the filling the blanks or true or false for the objective. Then there are the many examples of vitamin C. They are guava, grape, orange, citrus fruits, pineapple, tamarind, bear, also rich source of vitamin C. Okay, so these are the vitamins and minerals which is the nutritive value of fruits and its role in human diet. I hope you understand about the nutritive value of fruits and its role in human nutrition. म्हणजे मानवाच्या न्यूट्रिशनमध्ये फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्सचा काय न्यूट्रिटिव्ह रोल आहे तो आज आपण पाहिलेला. तो आय होप की तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजलं असेल. इफ देअर इज एनी क्वेश्चन देन आस्क मी. सो आय होप you write these notes in your paper first notebook. Okay, thank you.